सोलापूर महानगरपालिकेचं पाकणी येथील हे जलशुद्धीकरण केंद्र आहे। उजनी धरणातून 110 किलोमीटर लांब अशा पाईपलाईनमधून सोलापूर शहराला हे पाणी घेतलं जातं। पाकणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये या पाण्यावर वॉटर ट्रीटमेंट केली जाते आणि शुद्ध केलेलं हे पाणी पुन्हा पाकणी येथून सोलापूर शहरातील विविध टाक्यात भरलं जातं। सोलापूर शहरातील पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचं दृश्य आपण पाहतोय यस न्यूज मराठीच्या व्हिडिओच्या माध्यमातून। ही सोलापूर महानगरपालिकेची जलवाहिनी आहे। उजनी धरणातून पाकणीपर्यंत येणारी आणि या पाकणी जलशुद्धीकरण केंद्रात आलेलं हे पाणी आपण पाहतो की या ठिकाणी जलशुद्धीकरण केलं जातं। सोलापूर शहराची लोकसंख्या जवळपास सध्या 12 लाखाच्या आसपास आहे आणि उजनी धरणातून सोलापूर शहराला या जलवाहिनीच्या माध्यमातून दररोज सुमारे 208 MLD एवढं पाणी उचललं जातं। एवढं प्रचंड पाणी उचललं असलं तरीही सोलापूर शहरात काही भागात 5 दिवसाआड, काही भागात 7 दिवसाआड असा पाणी पुरवठा सुरू आहे। जवळपास 30 ते 40% पाण्याची गळती आहे। त्यामुळं पाण्याची गळती रोखणं हे महापालिका प्रशासनासमोर खूप मोठं असं काम आहे। सोलापूर महापालिकेच्या पाकणी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आल्यानंतर सुरुवातीची स्टेज आपण पाहतोय। या ठिकाणी क्लोरीन वगैरे मिसळलं जातं आणि ही जी सर्व इमारत आपल्याला दिसते या ठिकाणी फिल्टर बेड आहेत, एरेशन फाउंटन आहेत। या ठिकाणी सोलापूर शहरात येणारं पाणी हे शुद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रियाच्या माध्यमातून विविध ठिकाणी पाठवलं जातं। हे पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्र आहे। याच ठिकाणी आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र होणार आहे, मात्र त्याची जागा वन खात्याची आहे आणि अद्याप ती मिळाली नसल्यामुळे 60 कोटी रुपयांचं काम प्रलंबित आहे। त्यामुळे सध्या जी नवीन जलवाहिनी महापालिकेनं टाकली आहे जवळपास 850 कोटी रुपये खर्च करून त्या जलवाहिनीतून हे पाणी घेतलं जातं आहे आणि ते 175 MLD एवढी व्यासाच्या क्षमतेची ही जलवाहिनी आहे। तिथून आलेलं पाणी आपण पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील वॉटर फाउंटन या ठिकाणी पाहतोय। एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि प्रचंड क्षमतेने सोलापूर महापालिका पाणी घेत असली तरीही सोलापूर शहरातील नागरिकांना कधी 4 दिवसाआड, कधी 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतो। या पाण्याचं वेळापत्रक आणि पाण्याचं नियोजन नाही। या पाण्यावरूनच सोलापूर शहरामध्ये सध्या राजकारण सुरू आहे, कारण सोलापूर शहरात 850 कोटी रुपये किमतीची नवीन जलवाहिनी टाकली तरी देखील सोलापूर शहरातील पाणी पुरवठा सुधारला नाही। त्यामुळे आता 1378 कोटी किमतीचं जागतिक बँकेच्या माध्यमातून एक प्रकल्प उभा करून पाण्याच्या टाक्या बांधणं, अंतर्गत जलवाहिनी करणं, या माध्यमातून सोलापूर शहरात दररोज पाणी पुरवठा करण्याचं नियोजन सध्याचे भाजप आणि राज्य सरकार जागतिक बँकेच्या सहाय्याने करणार आहे। हा प्रकल्प येत्या 4 ते 5 वर्षात होईल असं अधिकारी सांगतायत, मात्र महापालिकेतलं कुठलंच काम वेळेवर होत नाही। आपण आशा करूया की तो प्रकल्प लवकर होईल असं। विराट मॉल म्हणजेच लग्नाच्या बस्त्यासाठी एकमेव एकच विराट वस्त्रदालन। मेन्स अँड लेडीज एथनिक्स, मेन्स अँड लेडीज वेअर, मेन्स अँड लेडीज ॲक्सेसरीज, गर्ल्स किड्स वेअर, इमिटेशन ज्वेलरी, फुटवेअर अँड गिफ्ट आर्टिकल्स, टेक्सटाइल्स अँड टॉयज। विराट मॉल 50% cashback on MRP. Your complete happy family store. प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या कुटुंबासोबत। विराट मॉल, अक्कलकोट रोड, SVCS शाळेसमोर, पहिल्या फ्लायओव्हर जवळ, सोलापूर। कॉन्टॅक्ट
Customer care 9552 542859.